वेलकम बॅक डिअर फ्रेंड. आजचा आपला जो पेपर झाला सामाजिकशास्त्र इतिहास आणि राज्यशास्त्र त्याची आन्सर की आहे. ठीक आहे, ॲज इट इज आहे, बोर्डाच्या नियमानुसार आहे दिलेले. विद्यार्थी मित्रांनो एकदा बघा, आपले आन्सर चेक करा. ठीक आहे, याच्या अगोदरचे सगळे पेपरचे आन्सर्स टाकलेले आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली. आपण डायरेक्टली स्टार्ट करू, वेळ न वाया घालवता. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. चला, पहिलं होतं आपलं काय, योग्य पर्याय निवडा. त्याचं आन्सर होतं फर्स्टवालेच होतं, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय काय आहे? ऊर. फर्स्ट आन्सर आहे ऊर. सेकंड अद्यात काय, कीर्तनकर मध्ये संत नामदेव. ठीक आहे, थर्डचं काय होतं? थर्डचं वोल्टर. आता इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय लेपोपार्ड रांके जो आहे, हा पण आन्सर येते बरं का, हे पण आन्सर येते. बट याच्यात आहे असं की एक नंबरला जो आहे आधुनिक इतिहास जो आहे एक नंबरला आहे तो काय व्हॉल्टियर आहे, आणि 3 नंबरची रँक जी आहे ती कोणाची येते? याची लेपोपाल्ड रांके याची होती बरं का. म्हणून पहिला 1 नंबरचा हा आहे फर्स्ट. ठीक आहे, हा 18व्या शतकातला आहे, त्यामुळे ते नाही येणार. ठीक आहे, हा चुकीची जोडी ओळखा. ती चुकीची जोडी कोणती? प्रभाकर आचार्य ही चुकीची जोडी, बाकीचे सगळे बरोबर आहे. सेकंड आहे खाशाबा जाधव, कुस्तीमध्ये येतो, त्याने फुटबॉल दिलेला आहे. पुढचं विद्यापीठ दिल्ली हे. ठीक आहे, त्यानंतर कृती कंप्लीट करा. बघा कृती 1959 म्हणजे 1959 साली काय आहे, दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झालं. 72 मध्ये मुंबईचं कार्यक्रम सुरू करण्यात आलं. 1982 मध्ये काय आलं, रंगीत दूरदर्शनाचं आगमन. आणि 1991 परकीय व खासगी वाहिन्या भारतात प्रसारण. परकीयचे कोणते? तिकडे हॉलिवूड, त्यांची एंट्री झाली भारतामध्ये. ठीक आहे, सांस्कृतिक वारसा बघा विद्यार्थी मित्रांनो, काय मूर्त वस्तू कोणते? वस्तू आणि हस्तलिखित. अमूर्त कोणते? सण उत्सव साजरा करण्याची परंपरा आणि पारंपरिक ज्ञान. करेक्ट. पुढील तक्ता पूर्ण करा. लघु प्राणी संग्रहालय देश, लघु प्राणी संग्रहालय कुठे आहे? फ्रान्स. इंग्लंडला कोणतं आहे? ब्रिटिश संग्रहालय. सालारंग म्युझियम भारतात आहे. त्याचबरोबर नॅशनल ऑफ कल्चरल युनायटेड स्टेट हे कुठे आहे? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये नॅशनल म्युझियम ऑफ कल्चर. ठीक आहे, आता थोडक्यात टिप आली. राष्ट्रवादी इतिहास लेखन उपयोजित आणि मार्को पोलो यांची सगळ्याची उत्तरे बघा. आता बघून घ्या. राष्ट्रवादी इतिहास लेखन त्याची व्याख्या दिलेली आहे. 19व्या आणि 20व्या शतकात इंग्रजी यांचं शिक्षण घेण्यात आलं. भारताच्या प्राचीन अभिमातेचे इतिहास लेखन केले, त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. ठीक आहे, उद्देश काय होता त्यांचं? इतिहासाला विरोध करणे, भारतीयांची आत्मसमर्थ जागृत करणे एकला मुख्य उद्देश होता. प्रमुख इतिहासकार कोण त्यांचे? विका राजवाडे, महादेव रानडे. वैशिष्ट्य वगैरे ते दिलेलं आहे. ठीक आहे, उपयोजित इतिहास अप्लाइड हिस्ट्रीमध्ये काय व्याख्या दिलेली आहे बघून घ्या. आन्सर आपला आन्सर चेक करा, राईट आहे का. ठीक आहे, पब्लिक हिस्ट्री वगैरे आपण त्याला असं पण म्हणतो. त्याचबरोबर महत्त्व त्याची, त्याचं क्षेत्र काय काय हे क्षेत्र आहे त्याचे, फायदा त्याचे जोडी म्हणून जतन करण्याचे फायदे. ठीक आहे, मार्को पोलोचं बघा विद्यार्थी मित्रांनो. मार्को पोलोचं काय, त्याचा परिचय 13व्या शतकामध्ये परिचय. प्रवासी तो व्यापारी होता. योगदान काय त्याचं? आशिया खंड भारताचा प्रवास केला. प्रवास वर्णनातून त्याने काय केलं? युरोपला आशियातील संस्कृती संपत्ती व्यापाराची माहिती मिळाली. त्यानंतर भारताविषयी माहिती त्याने काय दक्षिण भारताला भेट दिली आणि त्याच्यात मंदिरे, मोती, मसाल्यांचे व्यापाऱ्यांचे वर्णन केलेले आहे. महत्त्व ते महत्त्व दिलं आहे. ठीक आहे, बघा पुढचा थर्ड क्वेश्चन आहे. पुढील विधाने सकारण स्पष्ट कोणतेही 2 आणि उतारा दिलाय. आता सकारण स्पष्टाचे उत्तर बघा. कोणतेही 2 काय? कलेच्या इतिहासाचा उल्लेख अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना काय म्हणतात? आवश्यकता. कारण अस्सल की नकले फक्त तत्वज्ञानच सांगू शकते. त्याचबरोबर की त्या वस्तूचा काळ, वापरलेला धातू, लाकडीचा प्रकार, त्यातील कलेचा दर्जा सखोल अभ्यासाची गरज असते. कला वस्तूचे मूल्य ठरवताना आपल्या सांस्कृतिक वारसा समजण्यासाठी कलेची इतिहास आवश्यक असतो. ठीक आहे, पुढे आहे विविध विषयातील कृती प्रशिक्षणात आवश्यकता काय असते? कोणते काम कौशल्यवृत्तीने तांत्रिक ज्ञान गरजेचे असते. त्याचबरोबर कामात चुकता आणि चुका एक कमी होण्याची शक्यता असते. पुढं काय बघा, तंत्रज्ञान आहे प्रश्न दुसरा तर तिसरा विविध आवश्यकता असते. त्यानंतर उदाहरणातील वस्तूंचे जतन करणे, ठीक आहे, उत्खनन करणे या कामासाठी शास्त्रदृष्ट्या पूर्ण होऊ शकत नाही. ठीक आहे, पुढचं बघा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तिसरा. ठीक आहे, काय दीर्घकाळ इतिहास लेखनात पुरुषांच्या पराक्रमाला व दृष्टिकोनाला अधिक महत्त्व दिले गेले, ज्यामुळे स्त्रियांचे
स्थान लक्ष राहिले. सीमा बुहा यांनी विदुष यांची स्त्रीवादी मूलभूत भूमिका मांडली आणि त्यांचे रोजगार, घरातील स्थान वगैरे यांच्यावर काय आहे त्यांची गरज जाणू लागली. ठीक आहे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतर स्त्री पुनर्रचना नकारासाठी संशोधन सुरू झालं. हे चौथा इतिहास चित्रपट. ठीक आहे. तिसऱ्यातलं चौथा हे त्याचं वातावरण, वेशभूषा वगैरे बघून घ्या. प्रेक्षकांना कथाद्वारे वाटण्यासाठी इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. ठीक आहे. त्यांच्या काळातील काय सामाजिक स्थितीचे चित्रण पडद्यावर मांडता येते. आता ती पॅराग्राफ जो दिला होता पॅराग्राफचे आन्सर्स बघा डायरेक्टली नोट डाऊन करून दिले बघा. मौर्य काय सोहगडा ताम्रपाट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते. कोणता? मौर्यकालीन काळातील. सौगडा ताम्रपाटातील कोरीव लिपी कोणत्या लिपीत आहे? ब्रह्मलिपी. तर सौगडा ताम्रपटाचे महत्त्व, इतिहासातील महत्त्व सांगा. इतिहासामध्ये काय आहे, सौगडा ताम्रपट काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे महत्त्व. ठीक आहे. ऑन युअर वर्ड्स आहे ते. क्वेश्चन नंबर 4 आहे. सविस्तर उत्तर लिहा. कोणती? 2. डायरेक्ट आन्सर बॅक टू बॅक दिले तुम्हाला बघा. भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य सुधारण स्पष्ट करा. मुस्लिम स्थापत्यशैली पारशी, मध्य आशियाई, अरबी, पूर्व भारतीय स्थापत्यशैलींच्या मिश्रणातून विकसित झाली. याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. काय काय वैशिष्ट्य त्यांचे बघा होता. कमानी व घुमट म्हणजे ते घुमटचे वगैरे शैली वगैरे गुलबर्ग येथील गोल घुमट वगैरे आहे. मिनार त्यांनी ते बनवला. दिल्लीचा कुतुब मिनार. नक्षीकाम त्यांनी केलं. बाकी आकाशवाणीतील इतिहास सांगा. सुरुवात कधी झाली? 1984 आकाशवाणी सुरू झाली. इंडियन ब्रॉडकास्टिंग IBC. ठीक आहे. ब्रिटिश सरकारने अधिग्रहण केले. त्याचबरोबर काय ICBSIR 1932 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असं झालं. आणि 8 जूनला ते AIR झालं, ऑल इंडिया रेडिओ झालं. आकाशवाणी पंडित शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओ असे नाव आकाशवाणीशी देण्यात आले. विविध भरती वगैरे ते झालं. पुढं मैदानी खेळगट याचे तर फरक स्पष्ट करा. बघा वैशिष्ट्ये. मैदानी खेळताना काय मोकळे खेळले जाते आणि खेळ एका जागेवर बसून घरच्या आत खेळले जाते. शारीरिक श्रम याचे जास्त होते. इथं शारीरिक श्रम होत नाही, फक्त मानसिक होतात. जागा काय खेळासाठी इथं मैदान लागतं, इथं घरात वगैरे हॉलमध्ये चालतं. उदाहरण कबड्डी, क्रिकेट, खो खो घरात. काय बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, लुडो, सापशिडी. चौथा बघा स्थळांच्या जनताशी आपल्या कोणते काळजी घेणे गरजेचे आहे. मग कोणते घेणं गरजेचं आहे? विद्युतीकरण रोखणे, स्वच्छता रोखणे, नियम पाळणे, प्रदूषण टाळणे. एक्सप्लेन करा. जागरूकता. ठीक आहे. 6 पुढचं बघा. राज्यशास्त्र सुरू झालं. संविधानात मूलभूत चौकटीला धक्का न लावता सुद्धा बदल करायचा अधिकार कोणालाही संसदेला आहे. त्याचबरोबर पुढे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नपूर्णाबाबत ते काय हरित क्रांती आहे. चुक्की बरोबर आहे. सकारात्मक स्पष्ट करा. आणि 8वा संकल्प स्पष्ट करा आणि कृती पूर्ण करा. सगळ्यांचं उत्तर आहे बघा. कृती पूर्ण करायचं बघून घ्या. काय राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, सत्ता मिळवणे, परीक्षा कार्यक्रम, सरकार स्थापना करणे. ठीक आहे. आता हा 8वा जो आहे 7व्याचं उत्तर बघू आपण. बघ चुक्की बरोबर तर सकारात्मक स्पष्ट करा. सामाजिक न्याय व क्षमता स्थापित दृष्टीचे तरतूद महत्वाची आहे. उत्तर हे उदाहरण बरोबर आहे. कारण बघून घ्या, रीड करून घ्या. कारण स्क्रोल करतो हळूहळू, परत एक्सप्लेनेशनमध्ये खूप टाईम जातो. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा. 7व्यातला सुगण एखाद्या घटक राज्यात किंवा किती टप्प्यात निवडणुकांचे राज्य सरकार ठरवते. चुकी विधान. का चुके बघू पुढे. चला. आयोजन करणे संपूर्ण जबाबदारी आयोगावर असते. संविधान निवडणूक आयोगाला एक स्वतंत्र संस्था म्हणून दर्जा दिला जातो. ठीक आहे. चला पुढे या. 3 नंबर निवडणुकीतील भ्रष्टाचार लोकांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास उडू शकतो. 7व्यातला तिसरं बरोबर आहे. उत्तर काय बघ बघा. संकल्पना स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 8 विद्यार्थी मित्रांनो. 8 मधला पहिला प्रादेशिकता. बघा प्रादेशिकता काय बाळगणे ही एक स्वाभाविक भावना आहे, परंतु या स्वभावाचे रूपांतर ती भावनात होते, त्याला प्रादेशिकता असे म्हणतात. पुढचा आहे अस्मिता. निर्माण होण्याच्या प्रदेशात अस्मिता जागी होते. विकास येथील हक्क असावा आणि तेच प्रादेशिक बाळगावेत. परिणाम ठीक आहे. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेटिव्ह. 8व्यातला दुसरा काय स्थगिती आरक्षण मेन मुद्दे त्याचं महत्त्व आहे. ठीक आहे. स्क्रोल हळूहळू करतो, लिहून घ्या.
प्रकृतिबंध आराखडा पूर्ण करा. स्वतंत्र चळवळीतील आदिवासी चळवळी स्थळ मुंडा बिहार, ओरिसा, रामोशी महाराष्ट्र आणि कोलाम छोटानागपूर. थोडक्यात उत्तरे लिहा. मुक्त न्याय निवडणुका त्याचबरोबर राजकीय प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. ठीक आहे. मुक्त न्याय निवडणुकांचे आव्हाने स्पष्ट. हे बघा, पैशाचा गैरवापर करणे गुन्हेगारी नव्यातला पहिला आहे बरं का. घराणेशाही हिंसाचार आहे. ठीक आहे. राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातील. खुली पारदर्शक व्हायसाठी प्रयत्न केले जातात. माहितीचा अधिकार RTI, उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र, आचारसंहितेची अंमलबजावणी आणि मतदानाचे नवीन तंत्रज्ञान. ठीक आहे. EVM पॅड. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे पूर्ण उत्तर आहे विद्यार्थी. एकदा बघा आपलं काय स्कोअर येतोय काय नाही. ठीक आहे. त्याच्यात अजून थोडंफार एखादा मार्ककडे तिकडे येऊ शकतो, पण ॲक्युरेसी लेवल जरी असेल 99% तर तुमचा स्कोअर तोच येईल. ठीक आहे. बाकी मग बघा, मग ते ऑलरेडी सगळे पेपर सॉल्व करून दिले तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि अजून आपल्या अशा अपडेटसाठी बघत राहा आपल्या ईदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.